काय मन तृप्त असलं की अशा वेळेला 2 घास अन्न कमी गेलं तरी चालतं. असं कसं? मस्त झाले पोहे. किती दिवसानंतर का ती इच्छा असते. अजून वाढ. आजी ही फुकटी आहे फुकटी. जिथे फुकट खायला मिळेल ना तिथे खाऊन घेते. घरात काही बनवते नाही बनवत खाते काय माहिती. बघ कशी वचा वचा खाते. मीरा तू पण घे ना खायला. नाही आई, होऊन जाऊ द्या ना सगळ्यांचं. आणि मल्हार पण येतोय. आलो आलो. चल घे आता तू पण. बाबा अरे असू दे. अरे असू दे असू दे असू दे. अरे कशाला. बस बस बस. मला खूप बरे वाटतंय बघून. इतके कष्ट सोसलेत तुम्ही, पण आता त्या कष्टांचं फळ मिळताना बघून खरंच छान वाटतंय. अशीच प्रगती करत राहा. आणि मल्हार लकी असं तू, तुला मीरा सारखी बायको मिळाली आहे. नाहीतर जा दे. अगदी बरोबर आहे. माझी मीरू आहेच तशी गुणाची. मला खात्री आहे वेळ कशीही असू द्या, सुखाची दुःखाची, ती मल्हारचा हात कधी सोडणार नाही. त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. तिची धडपड बघून खूप वाईट वाटतं हो. आणि एक बाप म्हणून मी तिच्यासाठी काही करू शकलो नाही याची फार मोठी खंत आहे माझ्या मनाला. असो, आज जे काही सगळं झालंय ना ते पाहून मन अगदी भरून पावलं. बाबा नका हो असं बोलू. तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत. बरं मी चहा करून आणते. आण ना. मला आण आलं वगैरे टाकून. नाही मला नको बेटा. मला पार्लरला जायचंय. उशीर होतोय. उशीर कसला. ती मालकीण आहे आता पार्लरची. आता खरी माणसं आहेत काम करायला. त्यामुळे आता काय गल्ल्यावर बसायचं आणि पैसे मोजायचे. हो ना मीरा. आलं घालून चहा आणते तुमच्यासाठी पण. बरं मी निघतो. मला जरा उशीर झालाय. येत. पैसे. पार्लर म्हणजे अगदी पैशाची खाणच ना. हा बघ ना केवढी गर्दी असते. आता नुसतं लाखात चाललंय. त्या इन्व्हेस्टर आहेत ना आरोही मॅडम. हा त्यांनी पण म्हणे चांगले 2.5 लाख रुपये दिलेत. मी बघितलं माझ्या डोळ्यांनी. कमाल आहे. 2.5 लाख रुपये. अजून काय काय दिलं असेल काय माहित बाई आपल्याला. बापरे. काकू काय हवंय तुम्हाला? नाही नाही नको नको. न मागताच आजकाल बरंच काही मिळायला लागलंय. मागायची इच्छाच मेलीये. मी एक काम करते ना. मी पटकन जाऊन मीराला चहा करायला मदत करते. पैशाच्या विषयाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खबरपात्र घ्यायलाच पाहिजे. मीरा किती करतेस ग सगळ्यांसाठी. आता ना एवढी दगदग करू नकोस. जरा स्वतःकडे लक्ष दे. तुझं स्वतःचं पार्लर झालंय की नाही. आता स्वतःची काळजी घे जरा. कळलं. दे ना साखर दे. मी घालते. अगं नाही असू दे करते मी. आलं आलं चिरून झालं. किसून टाकलं. ऐक ना. आता तुझ्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत कारण बिझनेस मोठा होणार आहे ना. हो की नाही. तर आता हिशोब आणि व्यवहार सांभाळून कर. कळलं का. आणि आता गिराईक वाढतील तुझी. पैसे पण खूप येतील ना ग तुझ्याकडे. होय. मग हिशोबाला चांगला माणूस बघ. हा अगं दुनिया हल्ली खऱ्या माणसांची नाहीये. हा विश्वासू माणूस बघ. कळलं का. जबाबदारी खूप मोठी आहे. व्यवहार पण खूप मोठा आहे. करार झालाय ना. ऍडव्हान्स मिळाले तुला.
म्हणजे पुढच्या कामासाठी थोडे पैसे मिळाले. किती छान. खरं सांगू मीरा, मला तुझा खूप अभिमान वाटतो ग. तू स्वतःचं पार्लर काढतेस हे बघू ना, माझं ना मन भरून आलंय, ऊर भरून आलंय माझं. आणि तुला सांगते, मला तुझ्याबद्दल खूप अभिमान वाटतो की तू काहीतरी वेगळं करतेस. खरं तर तुझ्या बाबाने ना काहीच केलं नाही अख्ख्या आयुष्यात. त्यामुळे तू जे करतेस ना त्याचा मला खूप आनंद आहे बघ, सांगते तुला. ऐक ना, त्याला मी अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकते, माझ्या मुलीचं पार्लर आहे, तिचे स्वतःचे पैसे आहेत. आता मला पाहिजे तसा मी पैसा खर्च करू शकते, चांगल्या चुंगल्या जरा 4 साड्या घेऊ शकते, मनाला वाटेल ते करू शकते, खाऊ शकते, पिऊ शकते, फिरू शकते, मला जे हवं ते करू शकते. आणि तुला सांगू, बाबांचं पण मी ऑपरेशन करून टाकेन लगेच. आई, माझ्याकडून पैशाची अपेक्षा ठेवू नकोस. का बरं? अगं, जे पैसे मिळालेत ना ते पुढच्या कामासाठी मिळाले आणि लोकांचा पैसा आहे तो. मग असू दे ना लोकांचा पैसा, तुझ्याकडे आला ना तो, म्हणजे तो पैसा तुझा झाला. ते खर्च कुठे करायचे, काय करायचे तू ठरवणार ना. पैसे मिळणार नाही ते. आता तापलेल्या तेलात मिरच्या टाकायलाच हव्या. नाही म्हणाली का? सॉरी, मी ते चोरून नाही, म्हणजे पाणी पित होते ना तेव्हा सहज कानावर पडलं. तोंडावर पडलं ना तुमच्या लेकीने तुम्हाला. काय करणार, सावत्र आई आहात ना तुम्ही. अशीच वागणार मीरा तुमच्या बरोबर. हो, तुमच्याशी काय, आमच्याशी सुद्धा तशीच वागते ती. 1 रुपया देत नाही घरात. पण आम्हाला नाही वाईट वाटत, कारण सून आहे ना. पण तुमची तर मुलगी आहे ना ती. किती कौतुक करत असता हो तुम्ही तिचं. माझी मीरा, माझी मुलगी, माझी राजकन्या. काय झालं, भीक नाही घातली ना तिने तुम्हाला? तसंच वागते मीरा, नियतच नाहीये तिची. काय ना, पैसा आला ना की माणसाला माज चढतो. कशी बोलली बघितलं ना, पैसा नव्हता तेव्हा कशी भाषा होती तिची, आणि पैसा आला तर कशी बोलायला लागली ती. पण आईला, पण आईशी बोलतो याचा सुद्धा विचार केला नाही तिने. आग तर बरोबर लागलीये. आता मीरा एकटी पडणार. चला निघायचंय. निघायचं असं अचानक? चहा घेतलास का तू? तुला चहा हवा होता ना? इथे माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? तुम्हाला चहाची पडलीये. काहीही उपयोग नाहीये तुमच्या या मुलीचा. चला, तुम्ही येताय का मी निघू? मीरा, काय झालं? कांता, ए बाई, ऐक ना, काय झालं? का असं आलीस तू? 2 मिनिट बसू पण देत नाहीस ग सुखाने. काय बसायचं तुम्हाला? इथे आग लागलीये माझ्या आतमध्ये आणि तुम्हाला इथे या घरात बसायचंय. काय झालं? काय पण काय झालं? तुमच्या मुलीने दाखवून दिलं मला की मी तिची सावत्र आई येते. हो, जगाला ओरडून सांगते हो मी, ही माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे म्हणून. सतत डोक्यावर बसवून घेतलं मी हिला. पोटच्या पोरीवर पण इतकं प्रेम करणार नाही ना, इतकं दुपटीने प्रेम केलं हो हिच्यावर. पण हिने काय केलं, माझ्या पदरी फक्त घोर निराशा टाकली. काय झालंय? काय पण झालंय काय? अहो, खूप काही झालंय. आपली मुलगी आहे ना, नाही 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 नाही, आपली नाही हो, तुमची मुलगी. तुमची मुलगी बदलली आता. जेव्हा हिच्या या घरचे लोक ना तिच्या पाठीशी उभे नव्हते, तिला
तिला किंमत देत नव्हते ना, तेव्हा मी आई म्हणून तिच्या पाठीशी उभी राहिले होते, एकदम खमकी. पण हिने काय केलं? हा, काय दिलंस तू मला? हे 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 असं पदरात टाकलंस माझ्या फळ. बघ तू 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 एवढा कांगावा करू नकोस कांता. नाही थांबणार मी. माझ्या आतमध्ये ना अशी नुसती आग लागली, आग. नाही आता माझा राग शमणार. तुमच्या पोरीला ना तुम्ही डोक्यावर चढवून ठेवलीये, पण तुमची मुलगी मात्र स्वतःच्या आईला आणि बापाला जमिनीत गाडतीये. वहिनी, अहो स्वतःच्याच मुलीबद्दल असं बोलूच कसं शकता हो तुम्ही? नाही हो, नाही नाही राहिली आता ती माझी मुलगी. तू तर दाखवूनच दिलंस ग की मी तुझी सावत्र आई आहे, पण स्वतःच्या बापाला सुद्धा सावत्र मानतेस तू. तुमच्यासाठी ना थोडेसे पैसे मागितले मी हिच्याकडे. बरं, माझ्या चैनीसाठी नव्हे, तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमचं ऑपरेशन करण्यासाठी. तर ही काय म्हणते मला? मला म्हणते की म्हणे आई आता 1 रुपया सुद्धा यापुढे तुला मिळणार नाही, कळलं का म्हणे. काय आहे ही भाषा? तुमचा तर जीव थांबत नाही हो हिचं कौतुक करून, पण तुमची किंमत काय केली नाही. जी आई मेली ना, तिच्यातले सगळे गुण आहेत त्या मुलीमध्ये. आठवतंय का जरा थोडं, जेव्हा मी तुमच्या घरी लग्न होऊन आले होते ना, तेव्हा पोटाला चिमटा काढून वाढवलंय हो आपल्या मुलींना मी. आणि आता जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा ही विचारत सुद्धा नाही आपल्याला. लिहून ठेवा हो तुम्ही, ही मुलगी आपल्याला भीक मागायला लावेल, 1 रुपया स्वतःकडचा सुद्धा कधी देणार नाही. तडफडून तडफडून आपण मरू, तेव्हा कुठे भाकरीचा तुकडा हिच्या हातून सुटेल. मी ना पैज लावून सांगते तुम्हाला, बघा तुम्ही जेव्हा तुम्ही मरायला टेकाल ना, तेव्हा तुमच्या तोंडात पाण्याचे 2 थेंब टाकण्यासाठी सुद्धा ही पैसे मागेल. बस. खबरदार, अजून एक शब्द जरी बोललीस तरी. पैशासाठी माझ्या वडिलांचा जीव घ्यायला निघालीस तू? मी तुला कधीही सावत्र मानलं नाही, कधीही. पण आज तू स्वतः सिद्ध केलंयस की तू सावत्र आहेस. पण अगं, सावत्र असलीस तरी आई आहेस ना? तुला या शब्दाचा अर्थच कळला नाही ग कधी. आईसाठी ना मुलं म्हणजे जीव की प्राण असतात. आणि मुलं अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतात आईवर, आंधळा विश्वास. जगातली सगळी नाती तुटली ना, तरी आई लेकीचं नातं मात्र कधीच तुटू शकत नाही. खूप इमोशन्स असतात ग या नात्यात, खूप इमोशन्स. पण तू या सगळ्या भावनाच विकून बसलीस ना. तुला आपलं फक्त पैसा पैसा पैसा. पैसे हवेत? थांब तू.
पैसे, पैसा पैसा पैसा, हीच भाषा कळते ना तुला, पैशाची भाषा. प्रेमाची भाषा तुला कधी कळलीच नाही. तुला माहितीये तुझा स्वभाव, तुझं वागणं हे सगळं कळत होतं मला, पण मन मानायला तयारच नव्हतं. आई अशी पण असू शकते सगळं दिसत होतं मला. तू लुबाडतेस, माझा चांगला संसार बघवत नाहीये तुला, पण तरी जाऊ दिलं प्रत्येक वेळेला. पण तुझा मात्र फक्त पैसा पैसा पैसाच मॅटर करतो. घे आता पैसा. पण आता काय करणार ग? पैसा तर मिळाला, पण आपली माणसं गमावलीस तू. झालं झालं माझ्या मनासारखं. गेले एकदाचे ते पैसे, आता काही ते पैसे परत यायचे नाही. वा वैशू वा, ठिणगीतून एवढा मोठा वणवा पेटेल असं वाटलंच नव्हतं. लॉटरी लागली हाताला. म्हणजे म्हणजे त्या इन्व्हेस्टर मॅडमने मीराला दिलेले पैसे मीराने हातचे घालवले. खरंच? 100% खरं. आता त्या इन्व्हेस्टर मॅडमचा मीरावरचा विश्वास तुटला पाहिजे हा मॅडम. मीरा, पण तू पैसे कशाला दिलेस? हा बाळा, तुला कांताचा स्वभाव माहित नाहीये का? मग काय करायला हवं होतं बाबा? आई कशी बोलत होती तुम्हाला, आज नाही ऐकवलं गेलं. आणि तुम्हाला कोणी काय असं बोललेलं मला सहन नाही होत बाबा. अगं बाई, मी केलं असतं ग सहन, मला सवय झाली आता तिच्या बोलण्याची. पण तू ना पैसे द्यायला नको होतं बेटा. तुझ्या व्यवसायासाठीचे पैसे होते ते, तुझ्या पार्लर साठीचे. अरे ज्याचं स्वप्न तुम्ही इतके दिवस पाहत आलाय त्याचे पैसे होते. काय रडारड चालू आहे ना आजी घरात? वैशू गप्प बसा. काल आधीच तुला सगळं समजावलंय मी. आई, तुम्हाला ना माझ्या नावाची कावीळ झाली, त्यामुळे सतत मीच वाईट दिसते तुम्हाला. पण खरं सांगा, कुणाची चूक आहे आत्ता? पण तुम्ही ते बोलणार नाही. नाही, ती कांता ती आहेच वाईट बाई आणि ती मान्य करते, म्हणून वाईटपणा घेऊन गेली ती निघून. पण ही न बोलून शहाणी आहे. दोघींनी मिळून बरोबर प्लॅन रचला आणि पैसे उडवले. वहिनी, वाटेल ते बोलू नका. माझी मीरा अशी नाहीये. अशी नाही मग कशी आहे भाऊजी? बघा बघा कशी रडतीये बिचारी बनून. तिच्या बाबांना त्रास होत होता म्हणून ती रडतीये, आणि तो त्रास तिला बघवला नाही म्हणून तिने पैसे दिले कांता काकूंना. आणि तुम्हाला हे सगळं नाटक वाटतंय? नाटकच आहे भाऊजी. नाटक नाही तर काय आहे? बाबा मेलेत का तिचे? वैशू